जय जय राम जय जय राम जय जय राम। सुंदर ते ध्यान उभे विठेवर, 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 करकटा तुलसी हर कासे पीतांबर, तुलसी हर कासे पीतांबर, करकटावली हे बोलिया, करकटावली हे बोलिया, तुलसी हर कासे पीतांबर, तुलसी हार गला अबड़े निरंतर हेचे जान, अबड़े निरंतर हेचे जान, तुलसी हर गला कासे पीतांबर, तुलसी हर गला कासे पीतांबर, तुलसी हर गला
श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान विठोबा कुमार हॅलो रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे करिता बरोबरी दुरावसे दुरे करिता बरोबरी दुरावसे दुरे करिता बरोबरी दुरावसे भावाचे पुरे भावसे भावाचे पुरे भावसे भावाचे पुरे भावसे काही न लगे एक भावचे कारण लगे एक भावचे कारण काही न लगे एक भावचे कारण काही न लगे एक भावची कारण म्हणे आना विठोबाचे तुका म्हणियान विठोबाची तुका म्हणियान विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरे बरोबरी दुरावसे दुरे बरोबरी दुरावसे दुरे बरोबरी दुरावसे दुरे भवाची पुरी भावासी पुरी भावासी भवाची पुरी भावासी गोपाल कुमार कार कुमाई जय गोपाल कुमार कार कुमाई जय गोपाल कुमार कार कुमाई जय गोपाल कुमार कुमाई गोपाल कुमार सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी तुम्हासी भजारे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी बरोबरी तुझी करिता बरोबरी बरोबरी तुरा
वहावसी बाबाची पुरी बाबाची पुरी वहावसी बाबाची पुरी बाबाची पुरी
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवसी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी. योऽन्त प्रविश्य ममुवाच मिमां प्रसुत्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारुयुक्तं, नमामि जोगं शिरसा वृन्तम्. इंद्रायणी तिरी धन्य देहु ग्राम, तेथे जन्म घेती सवे तुकयारा. अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती,
सच्चिदानंद तुकाराम मूर्ती मुखं करोति वाचाल पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद महादेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी पार करी संतांच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवो धारा सोपान देवा उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावणी आद्यत्रय जननी देवाची साठविला हरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दुरे भवाची पुरी वहावसी. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत हृदय सम्राट देवमान्य संत संत मान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अल्पसा छोटासा गोड असा अभंग 3 चरणाचा आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समर्पणाला गायलेला आहे, निवडलेला आहे. या संबंधाने काहीतरी भगवत चिंतन घडावं हा भाव श्री तुकोबारायांच्या मनातला सर्व विश्व कल्याणाचा भाव संपूर्ण मानव जातीला उद्धारार्थ हेतूने श्री तुकोबाराय या माध्यमातून ही भाषा व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा छोटासा परिहार. आपल्या या श्री क्षेत्र चापडगाव नगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी दत्ताराम महाधू काकड बाबांच्या या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या आठवणीत त्यांचं स्मरण गेल्यानंतर ते करावं लागतं, तो विधी करावा लागतो. दत्ताराम बाबा 1 वर्षापूर्वी या सर्व परिवाराला गावाला स्नेहीजनांना सोडून निघून गेले. त्यांचा आत्मा त्यांचा देह शांत झाला. वैदिक सनातन धर्म परंपरेने
गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे, परंपरा आहे. मग ते स्मरण कसं करावं? गप्पा मारून करायचं नाही, काहीतरी माझं तुझं करण्यात ते स्मरण नाही. आपल्याकडचा प्रघात आहे, परंपरा आहे. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी ह्या भगवत चिंतनातून करावा, देवाच्या स्मरणातून करावा, चिंतनातून करावा. याला पुण्य स्मरण असं म्हणतात. आणि अलीकडच्या काळातला त्याला शास्त्र अभिप्रेत दुसरा एक शब्द आहे, त्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून दत्ताराम बाबांचं हे पुण्य स्मरण आणि वर्ष श्राद्ध आहे. त्यांचा संपूर्ण मोठा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव संतोष काकड आहेत, BMC मध्ये मुंबईला ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे दुसरे चिरंजीव योगेश दत्ताराम काकड आहेत, ते पण BMC मध्ये आहेत. त्यांच्या कन्या सविताताई आव्हाड, त्याचप्रमाणे त्यांचे जावई मच्छिंद्र भाऊ PWD मध्ये ते कार्यरत आहे. असा हा सुशिक्षित आणि सुसंस्कारिक परिवार आहे. मी सांगत असतो, जीवनामध्ये लौकिक जगामध्ये आपण सुशिक्षित असावं, पण सुशिक्षिताबरोबर आपल्या जीवनामध्ये सुसंस्कार असेल तर ते जीवन सुशोभित आणि मानवी जीवनाला आदर्श ठरणारं जीवन, असा हा संपूर्ण काकड परिवार आहे. आपल्या वडिलांचं स्मरण एक चांगल्या दिव्यतेने करावं, भगवत चिंतनाने करावं, अशा भावनेने ह्या कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. विठ्ठला विठ्ठला बऱ्याच दिवसापूर्वी या काकड परिवाराच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त झालेली आहे. या परिवारातले स्नेही आमचे सुरेश दादा यांच्या माध्यमातून ही कार्यक्रमाची सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. विजय महाराज, चिंतामण महाराज यांनीही त्या कार्यक्रमाचं दिलेलं निमंत्रण, सुरेश भाऊंनी अधूनमधून त्याचं स्मरण, एक अंतकरणातल्या भावना की खूप अगोदर 4-6 महिन्यापूर्वी हे नियोजन त्यांनी केलं. महाराज कार्यक्रम अशा पद्धतीचा व्हावा, असं व्हावं, खूप अपेक्षा आहे आणि इच्छा आहे तुमची सेवा व्हावी. अन्यांची काय असेल नसेल माहिती नाही, पण त्यांची पूर्णपणे शुद्ध भावनेने मात्र या परिवाराच्या काकड बाबांच्या स्मरण कार्याची यथोचित विधी आणि ही सेवा चांगली घडावी असा शुद्ध भाव सुरेश दादांनी माझ्याकडे व्यक्त केला. सेवेला हजर झालेलो आहोत. निश्चित वेळेमध्ये आपण कीर्तनाची सेवा समर्पित करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला या परिवारावरती प्रेम करणारे परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, गावातील सर्व स्नेहीजन उपस्थित आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी आहे, माता भगिनी आहे, पुरुष मंडळी आहे, सर्व त्यांचे नातेवाईक हितचिंतक. आपणही या परिवाराच्या आल्हाददायक दुःखामध्ये आपणही सक्रिय आहोत. खूप चांगलं नियोजन या परिवाराने केलंय. आपल्या बापाचं पुण्य स्मरण आहे, आपल्या बापाची एक आठवण आहे आणि म्हणून या परंपरेने हा सोहळा नक्की कीर्तन कशासाठी, कीर्तनाचा हेतू काय, कमीत कमी पुण्यस्मरणाचे वर्ष श्राद्धाचे कीर्तन तरी ते टाइमपास नसावेत. त्या गेलेल्या आत्म्याला भगवत चिंतनाचा स्पर्श व्हावा आणि त्या हेतूने हा कार्यक्रम त्या परिवाराने केलेला असतो. काकड परिवाराचा हा पवित्र हेतू आहे. आपल्या पित्याचा आत्मा हा श्री पांडुरंगाच्या चरणारविंदी नक्की तो प्राप्त व्हावा, हा तद्वेद पवित्र हेतू त्यांच्या मनातला आहे. सुंदर हे नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील मोठं गोड परिसरातलं भजन वैभव खऱ्या अर्थाने प्रामुख्याने उपस्थित आहे. या भागातील, आपल्या भागातील फार मोठे आपल्या सर्वांचं समाजभूषण आणि भजन सम्राट श्री हरिभक्त परायण चिंतामणजी महाराज, सानप आदरणीय श्री महाराज उपस्थित आहे. त्याचप्रमाणे त्यांना सहगायक स्वरगंधर्व श्री हरिभक्त परायण गोड गळ्याचे दोन्ही गायक, त्याचप्रमाणे आमचे विजयजी महाराज काळे, त्यांची पवित्र उपस्थिती आहेत. माझ्याबरोबर आलेले आमचे प्रकाश महाराज गोसावी आहेत. सर्वच ज्येष्ठ गावातील भजनी मंडळ, टाळकरी मंडळी सुद्धा आपल्या चापडगावचं उपस्थित आहे. विशेषत्वाने आपल्या गावचं मृदंग, आपल्या या तालुक्याचं, जिल्ह्याचं मृदंग भूषण, मी त्यांना आवडीने भवानी शंकर म्हणतो, असे आमचे मुकुंद महाराज लाड, त्यांची पवित्र उपस्थिती आहे. काय वजन आहे वाजवण्यामध्ये, गोड. असं वाटतं तुमचं गायन आणि मृदंग ऐकत राहावा, आमचं थांबून ठेवावं. अत्यंत सुंदर मुकुंद महाराजांचा मृदंग, तुमचं गायन आणि तुमच्या सर्वांपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम गोंदेगावचे, आपल्या परिसराचंही साऊंड सिस्टीमच्या बाबतीत फार मोठं नावलौकिक असणारे आमचे
सचिन दादा सागर साऊंड सिस्टम अत्यंत सुंदर साऊंड आहे, यात खूप सर्व नियोजन आहे. सचिनला साऊंडच सांगायची गरज नाही, साऊंडचं सांगितलं का सचिन सगळंच घेऊन येतो, अगदी आमच्यासह. अशी सगळी व्यवस्था, मंडप आहे, आचार्य आहे आणि विशेष म्हणजे सगळा कॉन्टॅक्ट सगळ्या सांप्रदायिक परंपरेच्या सगळ्या माणसांशी, कीर्तनकारांशी, गायक वादकांशी संपर्क आहे. कारण तो मूळतः सांप्रदायिक आहे, तो मूळतः वारकरी आहे, हे त्याचं उत्तर आहे. कोणता साऊंड सिस्टीमवाला टोपी आणि नेहरू शर्ट पायजमा घालून बसेल, आहे की नाही? त्याची पहिली पूजा राहते आणि मग साऊंड चालू करतो. असं सचिन दादाचं सुंदर नियोजन आहे, असा साऊंड मंडप सुंदर आहे. सुरेश दादांनी ही सगळी जुळवाजुळव अत्यंत छान केलेली आहे. कारण कोणत्या ठिकाणी कोणाला बोलवावं आणि ते काय व्हावं याच्यासाठी ज्ञानच असावं लागतं. त्या ज्ञानाचे ते परिपक्व आहे. विठ्ठल मला तरी वाटतं एका कवीने असं काहीतरी म्हटलेलं आहे बरं का, माणसाने बाह्य पाहण्यापेक्षा अंतरंग आणि शुद्ध पाहण्याचं ज्ञान ज्याला आहे ना, समजावं आपलं अंतकरण शुद्ध आहे. चांगल्या गोष्टी असून सुद्धा जिथं काहीतरी संदिग्ध निर्माण होणं, चांगल्या ठिकाणी सुद्धा जीवनात शंका घेण्याच्या भावना माणसाच्या मनात निर्माण झाल्या, समजावं त्याच्या चारित्र्यावरची ती शंका आहे. आलं का लक्षात? म्हणजे कुणीतरी असं म्हणलंय, वरच्या वरच्या गोष्टीला काय भुलावं, माणसाने अंतकरणातल्या गोष्टीला भावना काय भुललासी वरलिया रंगा. जी माणसं जगामध्ये वरच्या रंगाला भुलत भुलत आयुष्य क्रॉस केलं, अशा माणसांच्या शेवटच्या श्वासात हातात काहीच आलं नाही. म्हणून जीवनामध्ये संत कृपेने आपण काहीतरी वास्तविक शोधण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यात करा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण आयुष्य जर निंदेत जर गेलं, शेवट आपल्या सगळ्यांचा पाहण्यासारखा होऊ नये, हे जीवनातलं दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या सगळ्या भूमिकेतलं कार्य माणसाला जीवनामध्ये आपल्या जीवनातली पाऊल जमिनीवर असत असत हे जीवन जीवनामध्ये जगलं पाहिजे. एकदम आदर्श हे चांगला परिवार आहे आणि मात्र या परिवाराच्या एका वर्षापूर्वी या परिवारातलं पितृछत्र हरपलं आणि कुठंतरी एक अंतःकरणामधल्या भावना मानवाच्या मनामध्ये अशा असतात की त्या पवित्र भावना निर्माण होण्याकरता त्याला आध्यात्मिक संस्काराची जोड असावी लागते. एवढं मोठं कार्य, एवढा मोठा कार्यक्रम, चांगलं कार्य आणि चांगल्या गोष्टी जीवनामध्ये होण्याकरता माणसाची मती आणि माणसाचे विचार सुद्धा पवित्र असावे लागतात. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, सुरेश दादा, माणसाच्या पदार्थावरून सुद्धा कोणाला काय पदार्थ आवडतात याच्यावरून कळतं त्याची काय वृत्ती आहे. आलं का लक्षात? याला पुरावा श्रीमद भगवद्गीतेचा आहे. तुम्ही कानाला ऐकण्याकरता काय अपेक्षित करता याच्यावर तुमची वृत्ती कशी हे समजतं. तुम्ही आहार काय घेता याच्यावर कळतं तुमची वृत्ती कशी समजते. आलं का लक्षात? याला उत्तर गीतेतलं असं आहे, भक्तराज अर्जुनाला रणांगणावरती उपदेश करत असताना, अर्जुनाला उपदेश करताना भगवान सांगतात, अर्जुना, या जगाकडे दुर्जनाकडे पाहिलं ना तरी मनामध्ये सात्विक वृत्तीत निर्माण होते. हा दोष दुर्जनाचा नाही, हा सद्गुण पाहणाऱ्याचा आहे. दुर्जनाकडे पाहून सुद्धा याचा दुर्गुण नष्ट व्हावा ही भावना ज्याच्या अंतकरणात आहे, समजावं आपला अंतकरण लोण्यासारखं आहे, आपलं अंतकरण पवित्र आहे. पण दुर्दैव पुढची एक बाजू ऐका मुकुंद महाराज, अरे चांगल्याकडे पाहून सुद्धा अंतकरणामध्ये जर दुर्गुण निर्माण होत असेल तर समोरच्याचा दोष नाही, आपल्या नजरेतला वाईटपणा आहे. विठ्ठल 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 तो प्रॉब्लेम तुमच्या डीएनएचा आहे, तो प्रॉब्लेम तुमच्या आहाराचा आहे. आलेला तो परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल आता गीतेतला पुरावा सांगून जातो नाना. श्रीमद भगवद्गीता असं सांगते, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु
आलं का लक्षात? आहार माणसाला मनातल्या भावना मी चांगलं व्हावं किंवा माझं जीवन चांगलं राहावं एवढ्या पुरतं जीवनात मर्यादित राहू नये. माझं चांगलं व्हावं, मी चांगला राहावं असं वाटत असेल तर त्याला कर्तव्याची सुद्धा जोड असावी लागते. मन पवित्र व्हावं वाटत असेल तर आहार चांगला असू द्या. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसावे वासरं, नसावे वासरं, नसावी वासरं, नसावी वासरं. निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी वासरं, निद्रा बहु युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. सगळं त्याच्यात वर्णनच करून टाकलेलं आहे. थोडक्यात मुद्दा मला असा सांगायचा आहे, माणसाच्या जीवनातली पवित्रता येण्याकरता भगवद्गीतेतला आणि संतांच्या वचनाचा पुरावा इथपर्यंत बाद झाला. या सगळ्या भावनेने आहार पवित्र आहे समजावं, वृत्ती पवित्र आहे, वृत्ती पवित्र आहे समजावा, माणूस निंदेपासून फार दूर राहतो. चांगलं शोधण्याची दृष्टी त्याला आहे. अशा संस्कारांनी पूर्ण असलेलं जीवन हे पारमार्थिक झाल्याशिवाय राहत नाही. बघा, काकड परिवाराच्या बाबांच्या पुण्यस्मरणाचा हा पवित्र एक दिवसीय उत्सव आहे. काहीतरी चांगलं घडावं, चांगलं ऐकावं, आपल्या पित्याच्या निमित्ताने काहीतरी चांगला सोहळा घडावा या भावना अंतःकरणातल्या वृत्तीतल्या असल्यामुळे पवित्र काम करण्याची इच्छा निर्माण होते. हे सात्विकतेचं प्रतीक आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून शुद्ध भावना ज्याच्या जशा भावना आहे तसं त्याच्या जीवनामध्ये घडत असतं. यांनाच अनुलक्षून आपण आजचं चिंतन आपण करणार आहे. बघा, आपण रोज ऐकतोय, रोज अनुभवतोय, जन्माला आलेल्या माणसाला प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चित आहे. या सर्व गोष्टीतून श्राद्ध, आपण गेल्यानंतर श्राद्ध का करावं, पुण्यस्मरण का करावं, यालाही काही परंपरा आपल्या जीवनामधल्या त्या सांगितलेल्या आहेत. श्राद्ध कशा करता, पुण्यस्मरण कशा करता. श्राद्ध शब्दाचा अर्थ असा आहे, गेलेल्या व्यक्तीच्या संबंधाने श्रद्धेने कर्म करणं, याला श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जाण्याचा विचार न विसरता तुकोबारांचं स्पष्ट असं म्हणणं आहे, जायचं तर गड्या सर्वांनाच आहे, राहण्याकरता कोणीच आलेलं नाही. मग काय, जन्म आणि मरणाचा विचार करण्यापेक्षा मरेपर्यंत पांडुरंगाच्या कृपेने 75, 80, 90 वर्षाचं जे आयुष्य मिळालंय ना, ते मात्र शिल्लक आयुष्य कसं जगावं याच्याकडे पाहावं. त्या आयुष्याचा विधायक विनियोग तो आपल्या जीवनामध्ये तो आपण केला पाहिजे. कारण मग तो आयुष्याचा जगण्याचा विचार काय, अनेक संतांनी सांगितलेला आहे. एवढा सुंदर नरदेह आपल्याला मिळाला, आलं का लक्षात, हा मानवी देह आपल्याला मिळाला. नवे नवे संतांनी तर आपल्या सर्व सांगितलंय. कबीरजी सुद्धा वर्णन करतात की मानवी देह हा आपल्याला मिळाला. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना सोया. ये बचपन नारायण, बचपन नारायण, बचपन नारायण, बचपन नारायण.
दिया खाया पिया सुख से सोया नाहक गमाना खोया. संत कबीर सांगतात हा 3.5 हाताचा नरदेह संत कबीर सांगतात तो आपल्याला मिळालाय. आपल्याला मानवी जीवन मिळालं हे आपलं भाग्य आहे, पण मिळणं इथपर्यंत भाग्य नाही, मिळाल्यानंतर ते कळणं भाग्याचं आहे. जेने हा जीव दिला तोयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुणात जेने हा जीव दिला तोयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन तेने ती जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हा देह आपल्याला मिळाला भाग्य, पण मिळाल्यानंतर कळालाच नाही तर काय भाग्य. काहींना मिळाला पण कळाला नाही. 2-3 प्रकार आहे. काहींना कळाला पण मिळाला नाही, काहींना मिळालाही आणि कळालाही. ज्यांना मिळाला आणि ज्यांना कळालाही ते मंडपात आहे का नाही, ते मंडपात आहे. आणि ज्यांना मिळालाही कळाला नाही ते घरी येत, ते दुर्दैवी नाही. असेल कामधंदा पण कधीतरी बसतात हे का नाही. म्हणून आपल्या सतसत विवेकी बुद्धीचा प्रवास तो आपल्या जीवनामध्ये वेळेच्या अगोदर आपल्याला तो कळाला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, संपूर्ण जीवनामध्ये जन्म आणि मरणाचा विचार करण्यापेक्षा मरेपर्यंत प्राप्त झालेलं जे आपल्याला आयुष्य आहे त्या आयुष्याचा विचार मात्र निर्धारित शिल्लक आयुष्याच्या अगोदर करणं हे आपल्या जीवनाचं समर्पण आहे. विठ्ठल विठ्ठल मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध भावे, कीर्ती करोनी मनावे, कीर्ती करोनी मनावे, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. कीर्ती करोनी मनावे, कीर्ती करोनी मनावे, घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. मरणाधी सावध व्हावे, मरणाच्या अगोदर सावध व्हावं. आता सावध होणे म्हणजे नेमकं काय, काही प्रसंग सांगून अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण पोहोचणार. सावध होणं याचा अर्थ मिळालेलं जीवन कळणं हाच प्रस्तावनेतला मुद्दा आपला सुरू आहे. मिळालेलं जीवन आपल्याला कळालं आणि ज्यांना कळालं म्हणजे ती माणसं वेळेच्या अगोदर सावध झाली. सावध होणं म्हणजे नेमकं काय, कोणता संप्रदाय, अध्यात्म, संत, संसार सोडा, परिवार सोडा, बायका मुलं सोडा, हिमालयात बोमट्या मारत फिरा असं कुणी बोललं नाही. सर्व करा पण कळालेल्या विचारामध्ये सुखे करावा संसार. संसाराचा त्याग करायला कोणीच सांगितलं नाही हो, उलट करावा पण सुखे करावा. आणि सुखे करण्याचं सूत्र काय असेल तर संत नजरेतलं आयुष्य मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंत आपण जगावं हा मात्र कळालेला विचार आहे. विठ्ठल परंपरेने मी एक प्रसंग असा सांगत असतो. या सगळ्या भूमिकेचा विचार ऐका. आपल्याला जीवन मिळालंय ना, या जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे वर्ग पडतात. माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या अपेक्षा आहे, परमार्थ, अध्यात्म आणि संत परंपरा यांचं म्हणणं असं आहे की माणसाचं जीवन मरण्याच्या अगोदर संसार करून देवरूप जीवन व्हावं, पारमार्थिक जीवन व्हावं. पण ऐका, पारमार्थिक जीवन होण्याकरता आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाचा विचार असा आहे,
म्हणजे आपलं जीवन मुक्त व्हावं. आलं का लक्षात? जीवन मुक्त व्हावं म्हणजे जीवनातला कोणत्याही परिस्थितीतल्या क्षणात तुम्ही संकटात असू द्या, दुःखात असू द्या, आनंदात असू द्या, कोणत्याही परिस्थितीचा परिणाम आपल्यावर न होणं म्हणजे भगवत भक्तीच्या संस्कारातल्या जगलेल्या माणसांवर त्याचा परिणामच होत नाही, हा मुक्त विचाराचा संकेत आहे. विठाला विठाला आता त्याच्यासाठी उदाहरण सांगतोय का? जीवनामध्ये मुक्त कोणाला म्हणतात? सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, सहज मी आंधळागा निज निराकार. हा वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई तेथेच्या तेथे, माझे हरपले दृश्य झाले काय दृश्य जे होती, झाले काय दृश्य देवा, सुखे मी निघलो गा शून्य सारोनी तिथे, प्रेम कशी खरी गा दान मिळे आईचे, मी निघलो गा शून्य सारोनी तिथे, प्रेम कशी सोप्यातला उच्चार महत्वाचा असा आहे. हे मुक्ताचं लक्षण आहे. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. आजचा जो समर्पणाला निवडलेला अभंगाचा जो विचार आहे ना, तो त्या भूमिकेकडे मला तुम्हाला न्यायचा आहे. विश्वातल्या जगातल्या सगळ्या गोष्टी कळाव्यात, मात्र मुक्त अवस्थेतलं जीवन कोणतीच इच्छा शिल्लक न राहता सगळं करून परमात्म्याचा वेध लागणं हे मुक्त आहे. आता त्याला दुसरं आहे. आणि तुम्ही आम्ही आपण जी सगळी माणसं आहे, मुक्ताचं काय आहे? मुक्ताला देव भेटतो विजय महाराज आणि आनंद मिळतो. देव भेटतो आणि आनंद मिळतो. ही सगळी वाटचाल तुमची माझी आपली सगळ्यांची तिकडच आहे. कशासाठी कीर्तन, कशासाठी वारी, कशासाठी व्रतवैकल्य? मरण्याचा प्रवास हा मात्र मुक्ततेकडे, मरणाच्याच द्वारा मुक्ततेकडे चाललेला आपल्या संपूर्ण जीवनातला तो प्रवास आहे. पण ऐका, एक उदाहरणाने मी तुम्हाला पटवून देतो. वाटचाल सगळ्यांची मुक्ततेकडे चालली आहे. देव भेटावा आणि आनंद मिळावा हे मुक्ताच आहे. पण काहींच्या तुमच्या आपला एक त्यातला एक फर्स्ट वर्ग असा आहे, तो तुमचा आपल्या सगळ्यांचा. आपल्याला देव भेटतो पण आनंद मिळत नाही. सगळ्या बसलेला आपला सगळ्यांचा आहे. म्हणजे आपण कोणत्या वर्गात आहे? आपण जिज्ञासू वर्गात आहे. जिहासा इति जिज्ञासा. आता हे फार खोलातलं जाऊन सांगत नाही, त्याला उदाहरण देतो. म्हणजे आपल्याला देव भेटतो पण आनंद मिळत नाही. कारण का? कारण कुछ दाल में काला है, कुठतरी काहीतरी गडबड आहे. याला आपल्याकडे एक शब्द आहे माहिती का सुरेश दादा? कुठतरी पाणी मुरत आहे, कुठतरी अडचण. वारी करतो, नामस्मरण करतो, सप्ताह करतो, नियोजन करतो, सगळ्या तारखा घेतो, काकड्याला जातो, मंदिरात सकाळी न चुकता 6:30लाच अगरबत्ती घेऊन येतो, पण तसाच रिटर्न्स काहीच नाही. मोठा गंध, मोठ्या मोठ्या माळा, एकही वारी चुकवत नाही. देव भेटल्यासारखं वाटतं पण आनंद मिळत नाही. कुछ दाल में काला है, काहीतरी गडबड आहे. परमार्थाची वाटचाल चालली आहे, परमार्थ करताना दिसतो पण परमार्थाचे रिटर्न्स मनाला स्पर्श होत नाही. याचा शोध घेणं म्हणजे याला जिज्ञासू म्हणतात. विठाला विठाला तुम्ही जीवनामध्ये जे करत आहात त्या करण्याची भूमिका पूर्ण पार पाडा. परमार्थ जगाला, परिवाराला दाखवण्यासारखा नाही आणि त्याच्यासाठी नाही, त्याचे रिटर्न्स आपल्याला वास्तविक मिळाले पाहिजे. हाच उद्देश सगळ्या संतांचा आपल्यासाठी आहे. मग आपल्याकडे काय असं होत आहे? परमार्थ भक्ती आपल्या जीवनातली सगळीच चालू आहे, पण देव भेटण्याचा आनंद आपल्याला का मिळत नाही? एक वाक्य सांगून उदाहरण सांगतोय का? याचा अर्थ असा आहे, जिज्ञासूला देव भेटतो पण आनंद मिळत नाही. का? कारण जिज्ञासूच्या अंतःकरणामधली संसाराची भीतीच संपलेली नाही. भीती वाटते. कोण काय म्हणतं की काय संसाराचं जीवन आहे, नेमकं काय जगावं,
नेमकं मला कोणी हसतील का, मी असंच करू का, मी तसंच करू का, या भीतीने मात्र ते ओझ घेऊन आपला परमार्थ चालला, म्हणून त्याचे रिटर्न्स आपल्याला मिळत नाही. जोपर्यंत संसाराच्या आकर्षणाची भीती संपत नाही, मरण्याच्या अगोदर परमार्थ करण्याचा, देव भेटण्याचा आनंदच मिळू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याला परंपरेने उदाहरणे पहा. चैत्र महिन्यातले दिवस होते, उन्हाळ्याचे, बरं का. भरपूर जसा या वर्षी पाऊस झाला आपल्याकडे, असा भरपूर पाऊस झालेला होता. भरपूर नदी नाले तुडुंब भरलेले होते. एक जण त्या विहिरीत उडी टाकून मुकुंद महाराज पोहत होता, असा पोहण्याचा आनंद घेत होता. तेवढ्यात एक जण असाच सापडगावचा एक गरीब तरुण मित्र तिथूनच चालला. त्या विहिरीच्या काठावरनं त्याने याला एकानं पोहताना पाहिलं. त्याला जरा हेवा वाटला, अरे आपला मित्र विहिरीत पोहतोय, आपणही पोहायला पाहिजे. तो म्हणू लागला, दादा अरे मलाही पोहायचंय तुझ्यासारखं. तो म्हटला, काढ कपडे टाक उडी. अरे काय टाक उडी, मला येत नाही ना. म्हटलं मग गप राहा, गडबड करू नको. नाही म्हटलं मला शिकायचंच. मग आता शिकवतो म्हटले. तो वरती आला आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली. म्हटलं मी तुला पोहण्याचं शिकवतो, पण त्याला काय बाबा गिअर सिस्टम आहे, पोहण्याच्या सुद्धा गिअर सिस्टम आहे. म्हटला कोणत्या, फर्स्ट, सेकंड आणि टाप. तुम्हाला पोहता येते ना सर्वांना, मग तुमच्या लक्षात गिअर सिस्टम येईल पा. पण मला जरा लक्ष देऊन गिअर लक्षात घे म्हटला, नाही तर पहिला टाप टाकशील आणि गप होशील. असं काही करू नको म्हटलं. फर्स्ट, सेकंड आणि टाप. फर्स्ट सेकंड असा आहे म्हटला, पहिला मी तुझ्या कमरेला दोर बांधणार, तू पाण्यात उतरणार, हाताने पाणी ओढायचं, पायाने पाणी लोटायचं. याच्या तरवेजपणा तुला वाटला, हा फर्स्ट गिअर. सेकंड गिअर पुढचा, याच्यात तुला परफेक्ट वाटलं की मग तेच पाणी हाताने ओढायचं, पायाने लोटायचं आणि पुढे 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 सरकायचं. याच्यात परफेक्ट वाटलं, मग आता तू पक्का झाला, मग शेवटचा टाप गिअर लय अवघड आहे म्हटलं. टाप गिअर टाकायचा, मग कठाडावर यायचं, काठावर यायचं, सुर उडी, मुटका उडी, तिरपा तारपा, उलटा कसाही पोहायचं. पण म्हटला हा पहिला टाप, पहिला प्रयोग करू नको म्हटला. फर्स्ट गिअर सगळा स्टेप बाय स्टेप करायचं. कळालं म्हटले हो. याने कमरेला दोर बांधला, तो पाण्यात उतरला. शिकवणाऱ्याने सुरुवात केली, शिकणाऱ्याने सुरुवात झाली, पाण्यात सुरू झालं. हाताने पाणी ओढायचा, पायाने पाणी लोटायचा. पण हे करता करता शिकणारा चिंतामण महाराज विसरून गेला, आपल्या कमरेला दोर बांधला. शिकणारा विसरून गेला. हाय रे असा मस्त त्याच्यासारखा आनंद घेऊ लागला पोहण्याचा. तेवढ्यात शिकवणारा मोठा बुद्धिवान होता, मुकुंद महाराजांसारखा सुज्ञ चाणक्य असा होता, बुद्धिवान होता. त्याने थोडासा दोर ढिल्ला केला. दोर ढिल्ला केला आणि शिकवणाऱ्याच्या नाका तोंडात पाणी, बुडालो, अरे बुडालो बुडालो, घाबरायला लागला. आणि तितक्यामध्ये त्याने परत शिकवणाऱ्याने दोर असा तरंगवला. भर थंडी त्याला घाम आला. श्वास टाकायला लागला, कपारीला कुठंतरी विहिरीत असं पकडलं आणि श्वास टाक, अरे बापरे, अरे बाप, अरे बाप. आणि मग तो शिकणारा म्हणायला लागला, काय रे काय झालं, तू तर पोहत होता ना, तू तर आनंद घेत होता, तुला आनंद का मिळाला नाही. शिकणाऱ्याने सुद्धा शिकवणाऱ्याला तोच प्रश्न कळाला, निर्माण केला. अरे खरंच गड्या, 5-7 मिनिटापूर्वी विहिरीत मध्ये मी पोहण्याचा आनंद घेत होतो, मला आनंद का मिळाला नाही. शिकणारा सुज्ञ होता. चापडगावकर लक्षपूर्वक ऐका, तुम्ही सुज्ञ श्रोते आहात. त्या शिकणाऱ्यानी त्या शिकवणाऱ्याला सांगितलं, शिकणाऱ्यानी प्रश्न केला, मला पोहण्याचा आनंद का मिळाला नाही. शिकवणारा सुज्ञ ज्ञानी त्याचा गुरु सांगत होता, अरे जोपर्यंत पोहत असताना तुझ्या अंतःकरणामधली बुडण्याची भीती संपत नाही, तोपर्यंत तुला पोहण्याचा आनंद मिळूच शकत नाही. आलं का लक्षात. हा जसा विचार आहे, हे जसं उदाहरण आहे, तसं तुम्ही आम्ही आपण सगळी संसारिक माणसं, अहोरात्र काबाड कष्ट करून सामान्य विचारांनी जगणारी माणसं, मृत्यू क्षणाच्या अगोदर पर्यंतचा आपल्या जीवनाचा काळ आपण सगळी परमार्थिक म्हणवणारी माणसं, परमार्थ आपण करतोय ना. मग हा परमार्थ करत असताना देव मिळण्याचा आनंद केव्हा मिळेल, जोपर्यंत अंतःकरणामधली बाह्य संसाराची आकर्षण वृत्ती म्हणजे संसाराची भीती संपणार नाही, तोपर्यंत देव भेटल्याचा आनंद मिळणार नाही. तो आनंद मात्र आपल्या जीवनामध्ये ह्याच जन्मात मात्र आपल्याला करणं शक्य आहे, इतर जन्मामध्ये नाही. म्हणून मात्र देव मिळवण्याची मरण्याच्या अगोदर पर्यंतच संधी आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात,
आम्ही सांगतो ते तुम्ही करा. सांगतो तो तुम्हासी सांगतो तुम्हासी भला रे विठ्ठला 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 नाही तरी गेला जन्म वाया 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 करिता बरोबरी दुरावे सिंदुरी करिता बरोबरी दुरावे सिंदुरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करता बरोबर करता बरोबरी सांगतो तुम्हासी भला रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भला रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार श्री तुकोबाराय. मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंत आयुष्याचा प्रवास पोहोचण्याच्या अगोदर सांगतो शब्दामध्ये श्री तुकोबाराय उपदेश निर्माण करतात. सांगतो तुम्हासी मजारे विठ्ठला. सांगतो शब्दाचा अर्थ असा आज्ञा करतोय आणि ती आज्ञा शिरसा वंद्य अनेक भक्तजनांनी आपल्या जीवनामध्ये ती प्राप्त केली हो. परमार्थ भेटीचा आत्मविश्वास ज्यांच्या मनात आहे त्यांना नक्की माहिती आहे परमात्मा भेटीचे रिटर्न्स आपल्या जीवनामध्ये येणं केनं कोणत्या तरी प्रकारे आपल्या जीवनावर परिणामकच आहे. पण याच्या व्यतिरिक्तच जे आयुष्य आहे सरळ सरळ त्याच प्रश्नात ते उत्तर तुकोबारांनी उत्तरार्धात देऊन टाकलं. नाही तरी गेला जन्म वाया. याच्या व्यतिरिक्त जे काही जीवन असेल संत संस्काराचं परमार्थिक पराकुटीच्या संस्काराचं जीवन याच्या व्यतिरिक्त काही जर वेगळं असेल ना त्या जीवनाला तथ्य नाही. पण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताला सर्वस्व मानलं परमार्थिक शब्दाची व्याख्या आता आधुनिक काळामध्ये सांगून पुढच्या मुद्द्याकडे मी प्रामुख्याने जाईल. ऐका. परमार्थ म्हणजे फक्त गंधमाळ देव पूजा विधी ध्यान धारणा वारी व्रत वैकल्य नाही. परमार्थ आणि देव याची व्याख्या आताच्या विज्ञान युगामध्ये समजून घ्या. परमार्थ शब्दाचा अर्थ परिवर्तनता. परमार्थ शब्दाचा अर्थ परिवर्तनशील. जो स्वतःला परमार्थिक समजतो त्याचं जीवन नाही 99% पण काही अंशी परिवर्तनशील आहे त्याला परमार्थिक म्हणतात. माणूस म्हणून मरेपर्यंत माझं काय कर्तव्य आहे याची जाणीव ज्याच्या मनात सिद्ध करून जो आपलं आयुष्य जगतो त्याला परमार्थिक म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाला परमात्म्याला भजण्यात काय स्वारस्य आहे कितीतरी उदाहरणं देता येतील. आपल्या जीवनाचा खरा आधार कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जीवनाचा भगवंत आहे. आणि मगाशी विजय महाराज प्रमाण होऊन गेलं विजय महाराजांकडून मरण्याच्या अगोदर सावध होणं म्हणजे नेमकं काय. आपल्या जीवनाच्या परमार्थातला आत्मविश्वास. ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळेला लौकिक क्षेत्रातली माणसं आपली कोणीच नसतात. प्रत्येकाचा परमार्थिक जीवनातल्या माणसाचा अनुभव आहे. संकट संघर्ष येतो ना
त्यावेळेला तो परमात्माच आपला असतो. अनेक उदाहरण आहे. विठ्ठल विठ्ठल कारण भजा शब्दाचा अर्थ ज्याला तुम्ही भजला तो समर्पणाने तो तुमचा होतो. एकदा आपल्याला महाभारतातला प्रसंग सर्वांना माहिती आहे. सर्व प्रसंग ज्या वेळेला माहिती आहे. दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा केली द्रौपदीच्या वस्त्रहरणाची. दुःशासनाने ते केलं. गेला दुर्वृत्तीने दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. आणि मात्र खऱ्या अर्थाने वस्त्रहरण ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला तिचा स्वतःचा आत्मविश्वास असा होता. आणि मला तरी वाटतं महाभारतातल्या द्रौपदीचा जो गैरसमज झाला तो 2025च्या नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातल्या प्रत्येक मानवाचा सुद्धा होणं स्वाभाविक आहे. आपल्या जीवनात हे गैरसमजच आहे. हा माझा आहे, तो माझा आहे. अरे माझा म्हणणारेच जर दूर करत असतील तर त्यांना माझा म्हणण्याची संधी कधी आहे? माझा म्हणण्याची संधी कधी आहे? अरे या जगाकडे पाहून जेते जर आपल्याला माझा माझा म्हणत असतील संधी दवडू नका. आपल्या माणसांना वेळीच ओळखायला शिका. ही काळाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल द्रौपदीचा गैरसमज तोच झाला. संकटात सापडली. दुःशासनाने वस्त्राला हात घातला. वस्त्र हरण होता क्षणी तिला असं वाटत होतं आता मला सांभाळणारे. अरे हिमालयाच्या उंचीची माणसं माझ्या भोवताल बसलेली आहे. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. हिमालयाच्या उंचीचे ताकदे सामर्थ्यवाने आज्ञाधारक आहे. द्रोणाचार्यांकडे पाहिलं, भीष्माचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे पाहिलं आणि सर्वांकडे पाहता पाहता काही रिटर्न्स येईना. सुरेश भाऊ असं वाटलं आता हे मला सांभाळतील द्रौपदीच्या मनामध्ये. पण नाही, पूर्ण वस्त्र उडू लागलं रजस्वला श्री. आणि मग मात्र तिच्या लक्षात आलं अरे ज्यांना मी माझी समजते ते माझे होऊ शकत नाही. माझा कोण कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला संपल्यासारखं द्रौपदीला वाटावलं. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्यांकडे पाहिलं. द्रौपदीची द्रोणाचार्यांकडे, भीष्माचार्यांकडे नजरानजर झाली. द्रौपदी कुठल्या तरी संकटात हे भीष्मांना कळालं. हिमालयाच्या उंचीच्या द्रोणाचार्यांकडे कळालं. अरे द्रौपदीची नजर पडता क्षणी एवढ्या अधिकाराचे असणाऱ्या महात्म्याने हिमालयाच्या उंचीचा अधिकार ज्यांचा, सामान्य द्रौपदीच्या नजरेने हिमालयाच्या उंचीच्या भीष्मांना खाली पाहावं लागलं. भीष्मांनी पाहिलं असं नाही, द्रोणाचार्य सुद्धा खाली पाहू लागले. अरे काय प्रकार! सर्व दिवशी द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये कापल्यासारखं झालं. त्यांच्या आत्मविश्वासावर मी इथं उभी आहे आणि मी त्यांच्याकडे पाहताना नजर खाली घालतात. कारण तेवढ्या काळामध्ये ते मिंद झालेले होते. त्यांनी मीठ दुर्योधनाचं खाल्लेलं होतं. लक्षात आलं ज्यांच्या आधारावर मी संकटातून अपेक्षा केली आहे ते जर माझे होत नसेल तर या जगामध्ये नेमकं प्रसंगाच्या वेळेला, अडचणीच्या प्रतिकूलतेच्या काळामध्ये कोण असेल? महाभारतातल्या हजारो वर्षापूर्वीचा द्रौपदीच्या जीवनामध्ये आलेला प्रसंग तो 2025च्या क्षणामध्ये सुद्धा आपलं ज्या वेळेला कोणीच नाही त्यावेळेला आपलं कोणी जर असेल तर या विश्वाचा कोणीतरी चालक मालक असला पाहिजे. या ब्रह्मांडाचा कोणीतरी मालक असला पाहिजे आणि त्या मालकाकडे पाहून द्रौपदी आराधना करते.
चाराया वेळ का सखया लावेला अशी आर्त भावना ऐका सज्जनो. द्रौपदीने भगवंताचा धावा केला आणि धावा करता क्षणी द्वारकेचा परब्रह्म परमात्मा म्हणून जशी हाक मारली द्रौपदीने, त्या क्षणात परब्रह्म परमात्मा सुभाषणाना भगवंत तिथं हजर झाले. द्रौपदीच्या जवळ आल्यानंतर थोड्याशा खिन्न भावनेने द्रौपदीने भगवंताकडे पाहिलं. विजय महाराज थोड्याशा वेगळ्या नजरेने पाहिलं. का रे देवा, का रे कृष्णा, अरे तुझी द्रौपदी एवढ्या संकटात असताना येण्याकरता एवढा वेळ? अरे नजर सुद्धा पापणी पडू न देणारा भगवंत तूच, आणि एवढा येण्याकरता वेळ लावला. त्यावेळेला देव काय म्हटले ऐका ना. त्यावेळेला भगवान म्हटले आपली चुकीच नाही. तू शब्द काय वापरलेस? कोठे गुंतलासी द्वारके चाराया, ही तुझी अडचण आहे. तू द्वारकेचं म्हटली ना, मला चापडगावातून द्वारकेला जावं लागलं. आलं का लक्षात? इथून तिकडे गेलो, द्वारकेचं सगळं रूप धारण केलं, मग तुला सांभाळण्याकरता, तुझं संरक्षण करण्याकरता आलो ग. मग द्रौपदीच्या लक्षात आलं आपलीच अडचण झाली. तू जर म्हटली असती ना द्रौपदी, जिथे असेल तिथे माझा परमात्मा येऊन माझा सांभाळ करेल, काय क्षणार्धात प्रगट झालो असतो द्रौपदी. आणि मग द्रौपदीला लक्षात आलं ज्या अर्थी हा एवढ्या परब्रह्म विश्वासाने राहणारा माझा परब्रह्म परमात्मा, मग काय काय करावं महाराज. कशा भावनेने सांभाळ केला उदाहरण सर्वांना माहिती. सारी हे क्या नारी है, नारी हे क्या सारी है. वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली, सर्व साडी स्वरूप परब्रह्म परमात्मा झाला. थकला दुःशासन. या सगळ्या गोष्टीतून मात्र द्रौपदीचं संरक्षण स्वतः परब्रह्म परमात्मेने केलं. का? कारण जन्मभर आयुष्यभर भगवंताच्या केलेल्या सेवेचा हा रिटर्न्स. म्हणून कोणत्याही प्रसंगाच्या संकटाच्या काळाला तुमचा तोच होऊ शकतो हे मरण्याच्या अगोदर कळावं म्हणून सांगतो तुम्हासी. भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. असाही जर याच्या व्यतिरिक्त जर तुमचं आयुष्य असेल ना, जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अनेकांचा जन्म वाया जाताना आपल्या डोळ्यांनी आपण पाहिला हो. मी उदाहरण सांगत असतो. 65, 75, 80, 85, 90 वर्षाचं आयुष्य मिळालं. मरणाच्या काठाला जीवनातला प्रवास गेला आणि तिथं पोहोचल्यानंतर पळणारी धावणारी माणसं, परमार्थ करणारी, चांगल्या आयुष्यात रममान होणाऱ्या माणसाकडे मान डगडग करताना त्या माणसाने समोरच्याकडे पाहिलं आणि कधीतरी बुद्धीने मनाला प्रश्न विचारला, रे मना 75, 65, 90चं वय तुला मिळालं, आतापर्यंत तुझ्या आयुष्यात काय केलं? त्यावेळेला त्याच्या मनाने स्वतःला उत्तर दिलं, माझ्या स्वतःसाठी जगायचंच राहून गेलं. अशी वेळ आपल्यावर येऊ नये. आपलं ही मिळालेलं आयुष्य वाया जाऊ नये आणि आपल्या जीवनातली जगण्याची संधी जाऊ नये म्हणून सांगतो तुम्हासी. भजारे विठ्ठला, विठ्ठलाला भजा. विठ्ठल भजन शब्दाचा अर्थ, भजा शब्दाचा अर्थ देवाला आपलंसं करून घ्या. आणि सांगू तुम्हाला, देवाला आपलंसं करणं म्हणजे एक व्याख्या सांगून जातो. मगाशी मी ती अर्धी सांगितली. कोणत्याही कठीण प्रसंगातून उजळ माथ्याने तुमच्या जीवनाला वाट रस्ताच मिळतो. समजावं देवाचं आणि आपलं नातं घट्ट झालं. विठ्ठला विठ्ठल आयुष्य कसं वाया जातं याचं मेजरमेंट श्री तुकोबारांनी काही सूत्रातून त्याचं माप सूत्र सांगितलंय. त्याच्यासाठी सोपा पर्याय सांगितला. अरे त्या देवाला आपलंसं करण्याकरता जप तप ध्यान योग सगळं सोडान, हिमालयात भक्ती करान, मंदिरातच जाऊन बसान, सगळा संसार सोडा असं नाही हो. तुम्ही जिथे आहात, ज्या कामात असेल तिथं राम म्हणा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, आहा जाईल भाव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा सुख होईल दुःखाचे.
भज शब्दाचा अर्थ आहे भजक त्वरित भावनायुक्त. बस देवाला समीप होण्याकरता वेगळ्या प्रयत्नाची गरज नाही, वेगळ्या जीवनाची गरज नाही. असाल ते करा जेथे तेथे नामाच्या चिंतने प्रगट पसारा. बस म्हणून अशा गोष्टीने सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. पण काय गडबड आहे माहिती का, बऱ्याच अंशी माणसाला स्वतःच खरं करण्याची सवय आहे. बरं करावं ना, काही अडचण नाही. या जगाचा असा नियम आहे, नको म्हटलं की ते करणं आणि दुसऱ्याने सांगितलेला सात्विक विचाराचं समीप होणं हे पटत नाही. नको म्हटलं की ते करायची सवय आहे. आमचे गुरुजी एक गोड मी काय उदाहरण सांगत असतो. एक भिंत होती, त्या भिंतीवर एक वाक्य लिहिलेलं होतं, वरती पाहू नका. आता तुम्ही इकडं पहा, ती भिंत अशी होती, त्या भिंतीवर असं वाक्य लिहिलेलं होतं, मुकुंद महाराज वरती पाहू नका. लोक जायचे तेच वाक्य वाचायचे वरती पाहायचे. लोक तेच वाचायचे. आणि तुमचा अनुभव आहे ना, काय काय कॉर्नरला बिल्डिंगच्या त्या कॉम्प्लेक्स मध्ये अशा जिथं लोक थुंकतात तिथं वाक्य लिहिलेलं होतं, येथे थुंकू नका. लोक तिथंच कार्यक्रम करतात. हा स्वभाव आहे. तसं समोर भिंत होती, तिच्यावर लिहिलेलं होतं वरती पाहू नका. लोक वरतीच पाहिजे. बरं तो लिहिणारा मोठा हुशार होता, त्याने वरती असं लिहिलेलं होतं. एवढंही सांगून मूर्खपणा केलाच का? हा स्वभाव आहे. म्हणून ऐका, याला पुरावा असा आहे, मनाच्या मार्गाने केलेलं अवलंबन अधपतन आहे. मनोमार्ग गेला तो तिथेच मुकला. हरिपट फिरवला तो धन्य, हरिपट फिरवला तोची धन्य, हरिपट फिरवला तोची धन्य, हरिपट फिरवला तोची धन्य. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. हरिपट फिरवला तोची धन्य, हरिपट फिरवला तोची धन्य. मनाच्या मार्गाचा अवलंबन करू नका, कारण आपलं मन तेवढं सतेज नाहीये. आपलं मन इकडे तिकडे अडकणार आहे. बहुत चंचल चपला, बहुत चंचल चपला, बहुत चंचल चपला, बहुत चंचल चपला. जाता येईना गेला, जाता येईना गेला, बहुत चंचल चपला, बहुत चंचल चपला, चपला 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 चपला. एवढं चंचल मन आहे, मग त्या मनाकून काय तुम्ही अपेक्षा कराल? म्हणून मनाच्या मार्गाने न जाता हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. या सगळ्या भूमिकेतून अर्थ एवढाच आहे. ताई राहू देते, नंतर करते. बस दादा, बस रे, बस. विठाला विठाला विठाला. या सगळ्या भूमिकेचा अर्थ असा आहे, आपण किती हुशार आहे, आपण कुठंतरी त्या हुशारीपणाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची जोड असावी लागते. एक मी उदाहरण सांगत असतो. एका प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली, चिंतामण प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली. बसा, हे दादांनो खाली बसा, बाळांनो बसा खाली, झालंय आपलं, बसा, नंतर करू आपण. आणि 3 कॉलेज कुमार त्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर तिथं उभं राहिले. त्यांना बसायचं होतं, पण ती ट्रेन इतकी भरलेली होती, जागाच नव्हती. भरगच्च ट्रेन भरलेली. त्याच्यात एक बुद्धिवान होता. अरे एवढ्या भरगच्च ट्रेन मध्ये जर आपल्याला जागाच मिळाली नाही तर शिक्षण घेऊन फायदा काय? अरे आता त्याचं सूत्र तिकडं कसं लागणार? जागा तर मिळाली पाहिजे. डोकं चालवायला हुशार. तेवढ्यात एक जण इतका हुशार होता, कारण तो चापडगावचा होता, फार बुद्धिवान होता. त्यानं असं डोकं चालवलं, म्हटला करतो, म्हटलं मी डोकं लावतो. कसा तरी लोटा लाटी करत आतमध्ये गेला. आतमध्ये गेला, सगळी गर्दी पाहिली. म्हटलं आपण आलो, पण 2 मित्र खाली राहिले. बरं, त्याने डोकं चालवलं. तेवढ्यात तो डोकं असं चालवलं, त्यांनी आरडाओरडा करायला लागला जोर जोरात. साप साप साप, अख्खा डबा साप झाला. सगळे त्या डब्यातून लोक खाली पळायला लागले. साप निघाला डब्यामध्ये, अख्खे उतरले खाली. मग त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, या स्वागत आहे तुमचं, आता या म्हटले. या म्हटले, जागा झाली. अरे काय केलंस तू? जागा झाली म्हणजे अख्खे लोक उतरून दिले? मग जागाच पाहिजे होती ना. तिघही बसले. बराच वेळ जे हास्य पिकला, ज्या गप्पा रंगल्या, गप्पा रंगून 15-20 मिनिट झाले होते. त्याच्यातला एक मोठा हुशार होता, कारण तो चापडगावचा. त्याने सांगितलं, काय वेड्यांनो,
अरे 20 मिनिटं झाले अजून गाडी जागेवर आहे, गाडी पुढे का जात नाही? एकाने त्या टेशीला विचारलं, गाडी पुढे का बरं गेली नाही? टेशी मोठा हुशार होता. टेशीने सांगितलं, वेळ आहेस का काय? गाडी कधीच निघाली, गाडी कधीच निघून गेली. या डब्यात साप निघाला म्हणून डबा इथंच सोडला. आपली बुद्धी कुठंतरी अपरिपक्व आहे. त्याला आपल्या बुद्धीला जोड संत विचाराची असावी लागते. त्याच्याशिवाय जीवनात दिशाच नाही. विठाला विठाला काय माणसं कुठं काय त्या कोणत्या गोष्टीला सूत्र लावतील या सगळ्या गोष्टींना कधी सांगता येणार नाही महाराज. या सगळ्या भूमिकेचा विचार असाच आहे. माणसांच्या फक्त शब्दज्ञानावर होऊन चालत नाही, त्याला प्रॅक्टिकली जीवनामध्येही सुद्धा तसंच व्हावं लागतं. एक सुभाषितकाराने मोठं गोड वर्णन केलेलं आहे. म्हटले, माणसाच्या जीवनातला शृंगार, स्त्रीच्या जीवनातला शृंगार आपल्या स्वतःच्या पतीच्या आनंदासाठी आहे. भक्ताच्या जीवनातला शृंगार देवाच्या आनंदासाठी आहे. एका महिलेने नवऱ्याकडे म्हटले, 200 रुपये द्या, जरा केस सरळ करून येते, जरा 200 रुपये द्या. त्यांनी सांगितलं, का बरं? घरीच करणं. म्हटले, कशाला पैसे वाया घालवते? ती म्हटली, ते घरी जमत नाही. म्हटले, तू अख्खं खानदान सरळ केलं आणि केस सरळ का होत? म्हणजे याचा अर्थ असा, शब्दातल्या ज्ञानावर कृतीवर कार्य अवलंबून नाही. विठाला विठाला आयुष्याचा प्रवास निश्चित स्थानावर तो ठरलेला आहे. आयुष्याचं अधपतन नेमकं मात्र कोणत्या गोष्टीने होणार आहे आणि कोणत्या गोष्टीने वाचणार आहे हा प्रयत्नपणा साधू संतांनी क्षणाक्षणाला आपल्या समोर तो सांगितला. म्हणून सांगतो, तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. पण पुढे ऐका, या सर्व भूमिकेतून करसी बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. हा भवनदीतला प्रवास आपल्याला पूर्णपणे पार तो करावाच लागणार आहे. पण त्याला संत आणि परमात्मा संस्काराची जर जोड असेल तर या भवनदीच्या प्रवासाचा त्रास आणि संकट वाटणारच नाही, ते अगदी सोपं वाटेल. पण जर परमार्थिक संस्काराच्या व्यतिरिक्त जीवन असेल तर या भवनदीतून तरणं शक्य नाही. मग याच्यासाठी काय पर्याय? शुद्ध भावनेने आपल्या जीवनाचा संसार करून परमार्थ करणं. आणि त्या परमार्थासाठी खूप अट्टासाची गरज नाही, त्याला लागतो फक्त तो भाव. तुकाराम महाराज सांगतात, खोटं वाटत असेल तर मी शपथ घेऊन सांगतो, शेवटचं चरण. काही
पुरी वावसे काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आण विठोबाची. देव भक्त दोघांचं सख्यत्व व्हावं वाटत असेल, देवाला भजा हा आग्रह जर तुकाराम महाराजांचा 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा असेल ना, नक्कीच संतांच्या उदात्त हेतूमध्ये शाश्वतता असते. मग त्याला आपलंसं करण्याकरता या कलियुगामध्ये फक्त नामस्मरणच आहे. कीर्तन आपलं संपलेलं आहे. शेवटचा भाव पित्याच्या संबंधाने सांगून मी थांबणार आहे. एक अर्धा मिनिट 8, 10, 20 सेकंद आपल्याला भजन करायचे. हात सर्वांनी वरती करा. सुंदर सर्वांनी भजन करूया. बघा, काकड परिवाराच्या या प्रेमास्तव आलेला संपूर्ण जनसमुदाय भरपूर संख्या उपस्थित झालेली आहे. सर्वजण उपस्थित आहे. हात वरती करा. सुंदर छान भजन करा. सर्वांनी पाठीमागे म्हणा, तुलेले हरी काणा विठ्ठल पांडुरंगा, 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 Hare
काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची श्री तुकोबाराय. शेवटचा भाव व्यक्त करतात. आपल्या जीवनामध्ये खरं माणुसकीचं कर्तव्य जागं व्हावं, माणूस म्हणून आपल्याला अधिकार कळावा आणि तो मरणांत स्थितीच्या क्षणाच्या अगोदर कळाला. माणुसकीच्या कर्तव्याची जाणीव होणं म्हणजेच आपण पारमार्थिक होणं, म्हणजेच आपल्याला देवतत्वाची जाणीव होणं आणि त्या देवतत्वाची जाणीव म्हणजेच श्री तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला. या सगळ्या गोष्टींकरता अहो घरातला परिवार आपला टिकावा, आपला व्हावा, स्नेहीजन आपले टिकावे, मित्र आपले टिकावे, परिवार स्नेहीजन आपल्याशी संबंधित राहावे, याकरता त्यांच्याशी गोड वागावं लागतं. साधं थोडंसं एखादं क्रॉस झालं तर माणसं मरेपर्यंत बोलत नाही. इतकं वैर, मरेपर्यंत नाही, मेलं तरी बोलते नाही काही काही, इतकं वैरत्व. पण ऐका, सामान्य परिवारातली सामान्य माणसं आपली व्हावी याच्याकरता जर काही तत्व जर असतील ना, या संपूर्ण विश्वाचा चालक मालक परब्रह्म परमात्मा आपलासा व्हावा, तो मिळवावा, त्याचं भजन करावं, तो आपलासा व्हावा करता याकरता तुकोबारांचं म्हणणं आहे. मग तो होण्याकरता त्याच्याकरता काही भांडवल लागेल ना हो, त्या भांडवलाचा विचार तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. काही न लगे एक भावचे कारण. काही लागत नाही, काही लागत नाही. माणसं म्हणतात मग मी मोठं दान करून आलो. काय म्हणले? 10 रुपयाची फुटाण्याची पुडी वाटून आलो. ठीक आहे, ते त्याच आहे हो. देवाकडे देवालाच आपण सगळं देवाचं देतो, त्याला देण्यासारखं काही आहे? काही नाही. या सगळ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण घेतो देतो त्या त्याच्याच आहे. पण सांगू, त्याच्याकडे जे नाही ते मात्र दिलं पाहिजे. देवाकडे सगळं आहे. अहो पंढरीचा पांडुरंग सुद्धा चापडगावच्या लोकांच्या भक्तीशिवाय अपूर्ण आहे. सांगू तुम्हाला, अहो त्याच्याकडे सगळं हो. तो थोर आहे फार मोठा, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याच्याकडे सगळं आहे, पण तुमचा भाव त्याला अपेक्षित आहे. भाव मिळाला की त्याला सर्वस्व मिळालं. अहो देव असून तो आपल्या भावासाठी भुकेलेला आहे. सापडगावकर ज्या वेळेला पंढरपूरला जातील ना, त्यावेळेला रावळात उभे राहतील, माझा देव माझा माझा माझा, आणि मी देवाचा असं म्हणल्यावर देव सुखावेल. त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाला आनंद होईल, कारण त्याच्याकडे सर्व हो, त्याच्याकडे भाव नाही. तस्माद भाव ही कारणम. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, माझ्या पांडुरंगाला काय लागतं ना, हे मी तुम्हाला सांगतो. जर खोटं वाटत असेल तर शपथ घेऊन सांगतो. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. त्याची शपथ घेऊन सांगतो, त्याला भाव लागतो. त्या भावनेने आल्हाददायक आयुष्याचा प्रवास करा, जगा, आयुष्य समर्पित होईल. पण हे कधी करा? 85, 90, 65च्या पुढे गेल्यावर नाही. कल करे सो आज, आज करे सो अभी. जाण्याच्या अगोदर, आपले फुलं पत्र्याच्या शेड मध्ये पोचण्याच्या अगोदर आहे, त्याच्या अगोदरचा प्रवास आहे. म्हणून शिल्लक आयुष्याचा कार्यकाळ आपल्या जीवनातल्या भक्ती कर्तृत्वाने समर्पित होण्याकरता अगोदर सावध होऊन देवाचं व्हा. विठ्ठल विठ्ठल. अशा भावनेने आयुष्याचं समर्पण असावं. आज जे श्राद्ध आहे, आज जे पुण्यस्मरण आहे, हे पुण्यस्मरण झाली. आपली वेळ 5 मिनिटात थांबणार आहे. हे पुण्यस्मरण एका बापाचं आहे, एका पित्याचं आहे. सुशिक्षित आदर्श संपन्न परिवार आहे. परिवाराचं कार्य, परिवाराचं कर्तृत्व तुमच्या सगळ्या उपस्थितीवरनं दिसतं. एक चांगल्या प्रकारचा सुशिक्षित सुसंस्कार परिवार आणि परिवाराचा खऱ्या अर्थाने एका वर्षापूर्वी बाप गेला. जगाच्या पाठीवर सज्जनो, बाप ही फार मोठी शक्ती आहे बरं का. बाप ही फार मोठी ताकद आहे. जरी अन्य कवींनी, अन्यांनी, सर्वांनी शब्दांमध्ये खरंच ती ताकद व्यक्त केलेली आहे. बापाचा अधिकार काय? अहो सामान्य माणसाला बाप नावाच्या गोष्टीने माणूस आल्हाददायक होरपळल यात नवल नाही. बाप नसण्याने जे चटके बसतात ते सामान्य माणसात नवल नाही.
ज्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांचा उद्या समाधी सोहळा आहे. आम्ही आता आळंदीलाच निघालोय. बघा त्या ज्ञानोबारायांच्या निवृत्तीनाथ सोपान काकांच्या जीवनामध्ये सुद्धा काय मोठं समर्पण आणि त्याग. संत म्हणून या पृथ्वी तलावावर अवताराला आले. जगामध्ये बापाचा त्याग कळेल त्यांनाच आहे. या जगामध्ये मी सांगत असतो निस्वार्थपणाने प्रेम तीनच लोक करतात. ज्यांचं वर्णन पूर्ण 2 तास ज्या संतांचं केलं ते संत. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संत स्वार्थाशिवाय प्रेम करतात. आणि या जगामध्ये तुमच्यावर माझ्यावर जे प्रेम करतात ना ते फक्त आपले स्वतःचे आई आणि बापच. तुम्ही किती मोठे व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, मोठा कीर्तनकार, गायक, वादक, बिझनेसमॅन, बागायतदार, कुणी व्हा, तुमच्या पाठीवर निस्वार्थपणाची थाप फक्त तुमच्या बापाची आणि आईचीच. कुणी व्हा, निस्वार्थपणा आहे. कुठला स्वार्थ मनामध्ये सज्जन राहत नाही. म्हणून बाप काय त्याग करू शकतो. ज्ञानोबारायांच्या जीवनातला प्रसंग. उद्या माझी माऊली ज्ञानोबाराय, उद्या दुपारी 11-12 वाजता ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आळंदी या ठिकाणी परिपूर्ण होतोय. अगदी कोवळं जीवन ज्ञानोबारायांचं. या सगळं संपूर्ण जगाला ज्या विश्व माऊली म्हणून ओळखावं, सगळ्या विश्वाची माऊली ज्ञानोबाराया. पण या ज्ञानोबारायांच्या पाठीमागे बाप नावाच्या त्यागाचं फार मोठं समर्पण आहे. महाराष्ट्राची काशी म्हणून पैठण तीर्थक्षेत्रामध्ये ज्यावेळेला विठ्ठलपंत कुलकर्णी, माता रुक्मिणी ज्यावेळेला जातात, संन्याशाची कार्टी म्हणून 750 वर्षापूर्वी ह्याच महाराष्ट्रामध्ये त्यांना हिनवल्या गेलं. अरे संन्याशाची मुलं म्हणून संन्यास घेऊन परत ग्रस्त आश्रम करून परत मुलांना जन्म दिला. त्या काळातल्या ब्राह्मणांनी ज्ञानोबारायांना या तुमच्या मुलांना मात्र माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळणार नाही. हिनवल्या गेलं, सगळं करल्या गेलं. अरे माझी छोटीशी कोवळी कोवळी मुलं सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदादा यांना या जगामध्ये या विश्वामध्ये माणूस म्हणून न्याय मिळावा खूप प्रयत्न केले हो विठ्ठलपंतांनी. शेवटी बाप आहे. तो बाप संतांचा असू द्या नाहीतर सामान्य माणसाचा असू द्या, बाप तो बाप असतो सज्जनो. बाप करी माय लेकराची उढी. बाप तो बाप असतो. काय करावं असा निर्णय झाला ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये. विठ्ठलपंत, तुमच्या मुलांना इथं न्याय मिळणार नाही. संन्याशाची मुलं म्हणून त्यांना सामान्य माणसांसारखं या जगामध्ये वावरता येणार नाही. काय करावं याला एकच पर्याय. तुम्हाला महाराष्ट्राची काशी पैठण क्षेत्रामध्ये ब्रह्मवृंदांकडून काहीतरी न्याय आणावा लागेल. त्या न्यायातून पुढे ठरवता येईल की त्यांना काय न्याय द्यायचा. म्हणून गेले विठ्ठलपंत. विठ्ठलपंत माता रुक्मिणी गेल्या. ब्रह्मवृंदांची सभा होती. विठ्ठलपंतांना माता रुक्मिणीला पाहिलं आणि तिकडचे ब्रह्मवृंद प्रकांड पंडित ज्ञानी ब्राह्मण त्यांनी ज्या वेळेला पाहिलं, कशा करता आलात विठ्ठलपंत. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी सांगितलं. विठ्ठलपंत म्हणू लागले, एकच, माझ्या मुलांना, माझ्या बाळांना न्याय मिळावा याच्यासाठीच आलो. न्याय पाहिजे ना. ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथांना या तुमच्या 4ही मुलांना न्याय पाहिजे असेल ना विठ्ठलपंत. न्याय एवढाच, आता दिसू नये जना, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. त्यावेळेला तुमच्या या मुलांना या विश्वामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेल. देहांत प्रायश्चित्त म्हटल्यावर शरीरात अंतकरण असं कापलं, थर्र दिशी थरकाप झाला, घाम आला, लटलट लटलट विठ्ठलपंत रुक्मिणीच्या अंगामध्ये थरकाप आला, डोळ्यात अश्रुधारा वाहू लागले. बापरे, कोवळं वय माझ्या मुलांचं, माझ्या बाळांचं, त्यांच्या मुलामध्ये प्रेम पाहण्याचा, सौभाग्याचा आनंद घेण्याचे हे क्षण आहे. आणि त्यांना सोडून देहांत प्रायश्चित्त म्हणजे या जगामध्ये आम्ही राहू नये. पण ऐका ना, मी सांगतोय कशा करता. बापाचा काय त्याग असू शकतो. ब्रह्मवृंदांनी ज्या वेळेला ही आज्ञा दिली, हा न्याय दिला, पटकनी पुटपुटले विठ्ठलपंतांनी. त्या क्षणात सांगितलं, मग आमच्या मुलांना जर न्याय मिळत असेल ना तर आम्ही तेही मान्य करायला तयार आहे. आम्ही देहांत प्रायश्चित्त करण्याकरता तयार आहे. मान्य केलं. असं ज्या वेळेला मान्य केलं त्यावेळेला रुक्मिणीने पाहिलं आपल्या नवऱ्याकडे, विठ्ठलपंतांकडे. काय बोलता महाराज? देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. हो ग रुक्मिणी, देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. अगं जर आपल्या मुलांना जर न्याय मिळत नसेल तर ह्या जगात आपण जिवंत राहण्यात काय फायदा आहे? कशासाठी आपण राहावं? चला, देहांत प्रायश्चित्ताचं पत्र घेतलं आणि
आळंदी या क्षेत्रामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी आले. आपल्या मुलांसमवेत 2 दिवस राहिले. पण असं ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथांना छोट्याशा चिमुकली मुक्ताईला छोट्याशा सोपानाला सांगण्याचं धाडस विठ्ठलपंतांचं त्यांच्या पत्नीचं आईचं झालं नाही. एक दिवस उजाडला. दिवसभर त्यांच्या बरोबर राहिले, गप्पा गोष्टी मारल्या. आज संध्याकाळच्या 12 वाजता माझ्या कोवळ्या मुलांना आम्हाला सोडून जायचंय. शेवटचा दिवस आणि अर्धी रात्र आहे. झोपले आणि झोपलेल्या रात्री 11:30 वाजता विठ्ठलपंतांनी माता रुक्मिणीला आपल्या पत्नीला उठवलं. चल उठ, आपला खूप दूरचा प्रवास, आता मात्र आपल्याला निघावं लागेल. उठली माता रुक्मिणी आणि पहिली नजर गेली उठल्याबरोबर शेजारी मुक्ताई झोपलेली होती. काय त्याग असेल सज्जनो. संत म्हणून सुद्धा या विश्वात जन्माला आले, मोठा अधिकार होता. पण जीवनातल्या संघर्ष संकट कोणाच्याही जीवनामध्ये चुकले नाही. उठले, छोट्याशा मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि रुक्मिणी मातेकडे पाहता पाहता डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. टपाटपा रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रुधारा निघाल्या आणि मुक्ताईच्या तोंडावर ते अश्रू पडले. मुक्ते, जातो का आम्ही, परत मात्र आता तुम्हाला दिसणार नाही. मुक्ते, ज्ञानदादाचं ऐक, सोपानाचं ऐक, आता मात्र तुम्हाला सांगण्याकरता, तुम्हाला कवळं पांघरून घालण्याकरता आता कोणी राहणार नाही. एवढं बोलून शेजारी झोपलेले सोपानाच्या डोक्यावरून हात फिरवला, ज्ञानदादांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दोघही पती पत्नी उठले. निवृत्तीनाथांच्या जवळ गेले. निवृत्तीनाथांच्या चेहऱ्याकडे पाहून उपदेश केला. 4ही भावंड झोपलेली आहे. आणि त्यावेळेला माता रुक्मिणी विठ्ठलपंत सांगतात, दादा, अरे आता जरी आम्ही नसलं ना, आई आणि बापाचं दोघांचे पात्र मात्र तुम्हाला स्वीकारावं लागणार आहे. कोवळ्या 3ही भावंडांना निवृत्ती दादा तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. थोड्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता ज्या वेळेला छोटीशी चिमुकली मुक्ताई उठेल, सोपान उठेल, ज्ञानदादा उठेल ना, त्यावेळेला आम्ही दिसणार नाही निवृत्ती दादा. त्यावेळेला यांना सर्वांना सांभाळावं तुम्हाला लागणार आहे. सर्व सांभाळा निवृत्ती. एवढं बोलले आणि उठले आणि मागे पाहिजे पुढे पाहिजे. मन तळमळी पावलं टाकली. सैरा वैरा होणारे बालक, या बालकांचा नंतरचा काय आधार महाराज. ज्या वेळेला माता रुक्मिणी पुढे पाहायच्या, मागे चालायच्या, माझ्या ज्ञानाचा आधार, माझ्या सोपानाचा छोट्याशा मुक्ताईचा आधार, रात्र भरून बिलगून झोपलेली माझी मुक्ताई, या मुक्ताईला उद्या बाप दिसणार नाही हो. तसं तर माझा ज्ञाना समजदार, तसा तर माझा सोपाना समजदार. निवृत्तीचा तर विषय नाही, त्याचं नावच निवृत्ती तर समजदार. पण छोट्याशा चिमुकल्या मुक्ताईने जर उद्या सकाळी उठल्यानंतर 8 वाजेला
मी दिसले नाही, बाबा दिसले नाही, तर मुक्ताईने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझा निवृत्ती दादा काय दे? अशा विवंचनेमध्ये माता रुक्मिणीने ढसा 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 डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, पाय जड पडू लागले. इंद्रायणीच्या डोहाकडे देहांत प्रायश्चित्ता करता माता रुक्मिणीने विठ्ठलपंत निघाले. पण दुसरा एक आत्मविश्वास माता रुक्मिणीच्या मनामध्ये जागा होता. आता मात्र या चारही भावंडांना आई नाही दिसणार, बापही दिसणार नाही, पण आम्ही जे देहांत प्रायश्चित्त करतो ना ते आमच्या मुलांच्या आधारासाठीच करतोय. आम्ही आमच्या देहाचं शरीराचं बलिदान करतो. आम्हाला परत आता हे विश्व दिसणार केवळ आमच्या मुलांना न्याय मिळण्याकरता इंद्रायणीच्या डोहामध्ये आम्ही देहांत प्रायश्चित्त करतो. हे त्याचं उत्तर. प्राण मन तळमळी. जगामध्ये 750 वर्षापूर्वी इतिहास घडून गेला ज्ञानोबारायांच्या जीवनातला. निवृत्तीनाथांच्या छोट्याशा चिमुकलीच्या मुक्ताईच्या जीवनामध्ये इतिहास घडून गेला. आई आणि बापाने त्याग केला हो, मरणाचा, जीवनाचा, सगळ्या गोष्टीचा त्याग का केला? मुलां बाळांना न्याय मिळावा म्हणून केला. बाप जगात काय असू शकतो? काही नाही. स्वतःच्या जीवनाच्या इच्छा अपेक्षा सगळ्या संपवल्या विठ्ठलपंतांनी, आईने. म्हणून माझ्या ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताईला फक्त या जगामध्ये माणूस म्हणून जीवन जगता यावं म्हणून देहांत प्रायश्चित्त केलं. हे ज्ञानोबारायांच्या जीवनातलं वैशिष्ट्य आहे. बघा, संतांच्या जीवनातला बाप जर असा आहे ना सज्जनो, सामान्य जीवनातला बाप सुद्धा देखील ह्याच विचारांचा आहे. मी सांगत असतो, बाप हा न्यायाधीश आहे आणि बापाचं आईचं प्रेम त्या झऱ्यासारखं असतं बरं का सुरेश दादा. झऱ्याचे 3 वैशिष्ट्य आहे. झरा अखंड वाहतो पहिलं वैशिष्ट्य आहे. झऱ्याचं पाणी शुद्ध असलं दुसरं वैशिष्ट्य आहे. झरा कुठून वाहतो हे कळतच नाही हे तिसरं वैशिष्ट्य आहे. तसं आईचं आणि बापाचं प्रेम त्या झऱ्यासारखं. उरामध्ये माया काळ मेघवाने दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, मोठावरी हसू जरी कनवा कला. घडीभर थांब गड्या ऐक त्याची धापर, दयावगड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. दयावगड हाय गड्या उमगया बापर, उमगया बापर. मोठ्या मोठ्यांना आई आणि बापाच्या प्रेमाचं गणित उमगलं नाही म्हणून सज्जनो जगामध्ये या संपूर्ण गोष्टीची सार्वभौमता आहे. म्हणून आज ह्या परिवाराचा 1 वर्षापूर्वी बाप शांत झाला आणि या बापाचं हे भव्य दिव्य मोठं पुण्यस्मरण काकड परिवाराने केलं. त्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुली, नातू पंतू, भाऊ बहीण, संपूर्ण मोठा परिवार खऱ्या अर्थाने 1 वर्षापूर्वी बाप नावाच्या प्रेमाला मुकलेला आहे. नक्कीच त्या सर्व गोष्टीतलं स्मरण आज त्यांच्यासाठी असेल. झालेली सेवा परमात्मा पांडुरंगा चरणी माऊली श्री तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करूया. पांडुरंगाला विनंती करूया की हे देवा पंढरीनाथा, जसं काकड बाबांचं जसं कर्म आहे तशी गती त्यांना मिळणार आहे. श्री पंढरीनाथाला विनंती करूया की आमच्या काकड बाबांना तुमच्या चरणारविंदी स्थान द्या, जागा द्या, तुमच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्या, असं भावचिंतन करूया. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
सेवा सद्गुरु जोग महाराज भगवान बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करूया। सर्व आलेली पाहुणी मंडळी, हितचिंतक, स्नेहीजन, या परिवाराने अतिशय एक वेगळे प्रकारचे उपक्रम इथे ठेवलेले आहे। एवढं सुंदर नियोजन या परिवाराने केलं आणि आपलं जीवन परमार्थिक आहे आणि अनेक पुढच्या पिढीलाही परमार्थिक संस्कार, आपल्या देशाचा स्वाभिमान, आपल्या देशाचे साधू संत आहे आणि आपल्या देशाची श्रीमंती आपल्या संतांचे ग्रंथ आहे। ही भूमिका आमच्या सर्व काकड परिवाराला कळाली बरं का। आणि ग्रंथ संपत्ती किती महत्वाची आहे। लौकिक संपत्तीचा उपयोग जीवनामध्ये मिळवण्याकरता त्याला ग्रंथ संपत्तीची जोड असेल की लौकिक संपत्ती अनुभवता येते आणि भोगता येते। म्हणून या परिवाराने आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ, खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वरीचं वाटप इथं ठेवलेलं आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप ठेवलेलं आहे। सर्वांना ते ग्रंथ बाबांच्या निमित्ताने ते मिळतील। सर्वांनी शांत बसावं। यानंतरचे सुभाष नाना कार्यकर्ते काही पुढील सूचना करतील, काही मान्यवर आहे पुढील सूचना करून श्रद्धांजली पर बोलतील। तोपर्यंत कोणी उठू नका। विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल।